मध्ये चला बामणडोंगरी टीम प्लीज सेट द फील्डिंग. भरपूर प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहिली. अनिलजी काळन, सुभाष काळन साहेब, सुभाष सोनावले, सागर काळन, संदीप गायकवाड, राज भोईर सर, गणेश सोनावले दादा आणि या सर्वांच्या मेहनतीने खरं तर ही भव्य नाईट स्पर्धा 5 रात्रींची ही स्पर्धा दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर या 5 दिवसामध्ये खरं तर ही स्पर्धा यशस्वी आणि सक्सेसफुल आयोजन या क्रीडा स्पर्धेचं आपण पाहिलं. आणि आता फक्त 2 मॅच इथून शिल्लक आहे. चला बॅटिंग करणाऱ्या टीमचे 2 फलंदाज उतरलेले आहेत. फिल्डिंग इथून जीवदानी बामणडोंगरीची सेट झालेली आणि आमचे दोन्ही ऑफिशियल, दोन्ही अंपायर मैदानाच्या आतमध्ये. या मॅचला होईल सुरुवात. सेमीफायनलची ही रंगतदार लढाई इथून रंगली जाणार आणि समोर आहे तो मात्र फलंदाजी राहुल काळभोर सर. राहुल काळभोर सर पंचांच्या भूमिकेत येत आहेत. सेमीफायनल इथून सुरुवात होईल. पहिला बॉलर सज्ज होतो इथून जीवदानी बामणडोंगरी टीमचा. 2 ओव्हरची मॅच विदाउट पॉवर प्ले. चला घाई करा, 6 वाजलेत. 7:27 मला सकाळची ट्रेन पकडायची आहे. गोलंदाज तयार होईल आदित्य पाटील. प्रयास कोळी आणि समीर नाईक ही जोडी. प्रयास कोळी या स्पर्धेमध्ये ज्याने सर्व प्रकारचे शॉट्स दाखवले, मग ते क्रिकेटिंग शॉट्स, मग ते ऑन साइड असो किंवा ऑफ साइड असो, समोरच्या दिशेने असू द्या, रिव्हर्स शॉट असू द्या, पुल शॉट असू द्या, सर्व प्रकारचे तंत्रशुद्ध फटके ज्या बॅटरने पेश केले तो प्रयास कोळी, ज्याचे प्रयास प्रत्येक मॅच मध्ये सक्सेसफुल राहिले आणि त्याच्या यशाची उंची ही प्रत्येक मॅच मध्ये वाढत गेली. तो प्रयास कोळी मात्र स्ट्राइक वरती आणि आदित्य पाटील जीवदानी बामणडोंगरीचा हा लेफ्ट हँड फास्ट बॉलर. पहिलाच बॉल, खतरनाक शॉट या स्पर्धेचा हा प्रयास कोळी ठोकतोय सिक्सर. ज्या प्रयास कोळीने कालची रात्र गाजवली, गोलंदाजांना अक्षरशः त्रस्त केलं, गोलंदाजासाठी डोकेदुखी ठरणारा हा फलंदाज प्रयास कोळी, ज्याने सेमीफायनलच्या पहिल्याच बॉलवरती आदित्य पाटीलला सिक्सर मारलाय. काय शॉट होता ऑन साइडला, घुटना टेक तमाशा देख, बैठक शॉट मारला आणि या बैठक शॉटने सेमीफायनलची सुरुवात झाली. आणि सागर काळन सरांचं देखील सेमीफायनल प्रसंगी आगमन. सर संपूर्ण मैदानावरती रात्रभर पाहणी करत होते. एस के सर यांचं आगमन. 1 बॉल 6 धावा, सिक्सरने सुरुवात. प्रयास कोळी आणि स्कायरा 11 यंगस्टार वहाळ बी या संघाने इतके सिक्सर मारले प्रयास कोळीने. काल प्रयासने किमान 10 ते 12 बॉल बाउंड्री पार जे मारले होते ते अजूनही आमच्या व्हॉलेंटियरला सापडले नाहीत. आणि आता देखील सेमीफायनलमध्ये त्याच्या बॅटमधून हा पहिला सिक्सर आलाय. ही ताकद आहे. ही स्पर्धा अक्षरशः गाजवली ती स्कायरा 11 यंगस्टार वहाळ बी टीमने. पहिल्या राऊंडमध्ये शिवशक्ती कडावच्या विरोधात हा संघ धावांसाठी संघर्ष करत होता, पण त्यानंतर तो सामना जिंकला आणि मग या टीमने मागे वळून बघितलं नाही. जे हनुमान जोवेली या टीमला त्यानंतर पराभूत केलं. क्वालिफायमध्ये देखील बडवल बी प्लस टीमला पराभूत केला आणि आता सेमीफायनलमध्ये जीवदानी बामणडोंगरीच्या विरोधात प्रयास कोळी. यावेळेस आदित्य पाटीलचा हा वाईट बॉल. बघा किती कॉन्फिडन्स बॅटर प्रयास कोळीकडे. प्रत्येक बॉलवरती लास्ट मोमेंट पर्यंत त्याची नजर आहे. चेंडू आल्यानंतर तो चेंडू कोणत्या दिशेने किती अँगलने तो टर्न होईल याचा परिपूर्ण अभ्यास असणार. आणि स्ट्रीट स्मार्टनेस ही संकल्पना क्रिकेटमध्ये विपक्षी टीमच्या प्लेयरच्या अगेन्स्ट वापरत असताना फलंदाज प्रयास कोहली. स्मार्ट बॅटिंग इन दिस टुर्नामेंट. गोलंदाज तयार आदित्य पाटील. पुढे आला होता, मागे खेचण्याचा प्रयत्न होता. आदित्य पाटील देखील हुशार आहे. कित्येक स्पर्धा याही खेळाडूने खेळलेल्या आहेत.
प्रयास कोहलीला या दुसऱ्या बॉलवरती मात्र बीट केलं. प्रयास कोहलीचा फलंदाजीचा स्टान्स त्याने ओळखला आणि 2 बॉलमध्ये रन्स आहेत त्या मात्र 7. हे द्वंद्व असंच रंगतदार तुम्हाला बघायला मिळणार, कारण हे 2 दिग्गज संघ आहेत. जीवदानी बामणडोंगरी, सध्या आदित्य पाटीलची बॉलिंग सुरू आहे. समोर प्रयास कोहली वाळ बी संघाचा हा. वन्स अगेन एफर्ट्स तेच होते. चेंडू मात्र डॉट आहे. रिझल्ट तोच आहे आदित्य पाटीलच्या चेंडूवरती. 2ही चेंडू त्याने डॉट काढलेत. पहिला सिक्सर जरूर मारलाय, पण त्यानंतर गोलंदाज आदित्य पाटीलने देखील जीवदानी बामणडोंगरीच्या गोलंदाजांकडे काय जादू आहे ते त्यानं दाखवलं. 3 बॉल धावा आहेत त्या 7. सेमीफायनलची मॅच स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोलीची ही स्पर्धा, अनिल शेठ काळन, सुभाषजी काळन साहेबांची ही स्पर्धा, आणि ही स्पर्धा आता सक्सेसफुल होण्याच्या दिशेने. सेमीफायनलची मॅच. शॉट इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. समोर मिड ऑफ मध्ये खेळाडू एक सिंगल मिळेल. टीम स्कायरा 11 यंगस्टर वहाळ बी चा स्कोर पोहोचलाय. 4 बॉल कंप्लीट, धावा आहे त्या 8. पहिलीच ओव्हर आहे. आदित्य पाटील पॉवर प्ले नाहीये. मला पहिल्याच ओव्हर मध्ये फक्त बॅटिंग करायची आहे. ती धुवाधार, आणि त्याची सुरुवात केली होती सिक्सरने, आणि 4 बॉल मध्ये अखेरकार रन आहेत त्या मात्र 8. आदित्य पाटील आता स्ट्राइक रोटेट झाली. समीर नाईक आलेत आदित्य पाटीलच्या अगेन्स्ट. लेफ्ट हँड फास्ट बॉलर. टीम जीवदानी बामणडोंगरीचा 5व्या चेंडूसाठी मार्गस्थ झालाय. ओव्हर द विकेटने स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा रन्स घ्यायची आहे, आणि इथून सिंगल कंप्लीट केली आहे. एक धावा ऍड होईल. 9 हा स्कोर सध्या स्कायरा 11 वहाल बी टीमचा. 9 धावा आहेत. 1 बॉल बाकी आहे पहिल्या षटकाचा. प्रयास कोहली, खरं तर या खेळाडूने या मैदानावरती छाप सोडली आपल्या फलंदाजीची. प्रेक्षकांची मनं जिंकली, आणि सिस्टमॅटिक टेक्निकल बॅटिंग त्याने केली. चेंडूच्या मेरिटनुसार त्याने फक्त प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार मारले, पण त्या षटकार चौकारमध्ये कुठेही अंधाधुंद नव्हती. खरं तर प्रत्येक बॉलवरती नजर ठेवून फुल ऑन कॉन्सन्ट्रेशन, आणि त्यानंतर त्याने केलेली ही तंत्रशुद्ध बॅटिंग या स्पर्धेत मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन त्याने केलं. वाह वाह, सुंदर फटका, विलोभनीय. आणखीन एक नजाकत भरा शॉट, सीमा पार चौकार. 1 ओव्हर समाप्त झाली. प्रयास कोहलीच्या बाउंड्रीने संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा. आदित्य पाटील आजच्या रात्रीमध्ये खरं तर या गोलंदाजाला असे शॉट कोणी मारले नसतील. अक्षरशः पिच वरती लोटांगण घेतोय, पण आपल्या संघासाठी मात्र धावा करतो. आणि हा चौकार म्हणजे स्वर्गीय नारायणदादा काळन यांच्या बॅनरला जवळपास वंदन करणारा हा चौकार होता. साहेबांच्या खरं तर अगदी कटआउटच्या दिशेने हा शॉट गेला. समोर आपण बॅनर बघू शकता. स्वर्गीय नारायणदादा काळन यांच्या नावाने जी स्पर्धा आहे, अगदी त्यांच्या कटआउटला खरं तर त्यांना वंदन करणारा हा प्रयास कोहलीचा चौकार. 1 ओव्हर 13 धावा. ओव्हर नंबर 2 मध्ये जीवदानी बामणडोंगरी कडून आलाय. दुसऱ्या ओव्हर मध्ये ओमकार नाईक. गोलंदाजी तुफान आज राहिली आहे. जीवदानी बामणडोंगरीने आजची रात्र गाजवली. एकापेक्षा एक भारी संघांना याही टीमने पराभूत केलेले. पण प्रयास कोहली आणि वहाळ बी संघ हा कालच्या रात्रीचा विजेता संघ होता. आजच्या रात्रीचा जीवदानी बामणडोंगरी, आणि दोघांमध्ये सेमी फायनल मॅच इथे सुरू आहे. 1 ओव्हर 13 धावा. जास्त वेळ घेऊ नका ओमकार. फील्ड सेट झालेली आहे आणि स्ट्राइक वरती आहे तो मात्र समीर नाईक. 13 धावा. वहाळ बी संघ किती स्कोर उभारेल, कारण जानमन झोबिले असेल, बडवल बी प्लस, त्यानंतर शिवशक्ती कडाव, या 3 संघांना पराभूत करून या संघाचा सेमी फायनल पर्यंतचा हा प्रवास आहे. आणि आता सेमी फायनल मध्ये या टीमचा विजय रथ, जीवदानी बामणडोंगरीचा विजय रथ, एकमेकांना कोण रोखणार ही लढाई. फुल टॉस, स्ट्रोक भारी खेळलाय. चेंडू चाललाय सीमा पार. यस, अबो दी वेस्ट हा चेंडू आहे की नाही चेक केलं जाईल. तिसरे पंच येतील की एक्झॅक्ट किती हाईट वरती चेंडू होता. स्ट्रोक किती भारी खेळलाय फलंदाज समीर नाईकने. ओमकार नाईकच्या अगेन्स्ट समीर नाईक इथून सिक्सर त्याने ठोकलाय.
अबो दी वेस्ट चेंडू आहे की नाही याचं चेकिंग केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. बघायचं तिसऱ्या पंचांचा एक्झॅक्ट निर्णय काय येईल आणि डिसिजन फेअर डिलिव्हरी. फक्त षटकार मिळेल का चौकार? चौकार की चौकार? चौकार. यस. तसं या ठिकाणाहून हा चौकार आहे. धावा संख्या 17 पुढे आला होता. या दरम्यान आपण पाहतो समोर चेंडू व्हाईट बॉलने एक्स्ट्रा धावा ऍड केले. 18 धावा आहेत. स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाळ बी 18चा स्कोर. अजून 5 चेंडू आहेत गोलंदाजी करणाऱ्या जीवदानी बामणडोंगरीच्या ओमकार नाईकचे. 18 धावा किमान 30+ हा स्कोर जाऊ शकतो. फायटिंग टोटल उभारू शकते. वाह सुंदर फटका. जमिनीला गुदगुल्या करत चाटत घासत पुसत चेंडू चाललाय सेमी फायनलचा. आणखीन एक चौकार. ग्राउंड शॉट किती पॉवरफुल खेळतायत हे फलंदाज. गॅप कशी काढावी हे शिकावं वहाल बी संघाच्या फलंदाजाकडून. समीर नाईकचा बॅक टू बॅक दुसरा चौकार. दिल खुश झालं खरं तर ही बॅटिंग बघताना. आणि आजची संपूर्ण रात्र खरं तर एक अविस्मरणीय अशी रात्र राहील या स्पर्धेची. अनिल दादा काळन, सुभाजी काळन साहेब यांनी आपल्या वडिलांच्या नावाने आयोजित केलेली ही स्पर्धा आणि सर्वांच्या कायम स्मरणात राहील की आपल्या वडिलांच्या स्मृतींना आठवणींना उजाळा देत असताना आयोजित केलेली ही स्पर्धा. खरं तर मीही ही स्पर्धा कधीच विसरू शकणार नाही. इतकी छान स्पर्धा, छान आयोजन, नीट नेटकं आणि त्याबरोबर उत्तम नियोजनाने ही स्पर्धा सध्या आम्ही साकार करतोय. धावसंख्या या चौकाराने धाव फलकावरती 22 धावा. पिंपलोली परिसरातील खरं तर या वर्षीची ही पहिली भव्य नाईट. प्रचंड मेहनत. मागच्या 5 रात्रीमध्ये या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे आणि 5 रात्रीपेक्षा त्या 5 रात्रींच्या आधीची मेहनत ही देखील तेवढीच होती. आणि सर्व 40 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. प्रत्येक दिवशी 8 संघ, 40 टीम्स. त्या 40 टीमचा आम्ही मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच ऑल टीम्स फ्रॉम द बॉटम ऑफ माय हर्ट अँड ऑर्गनायझर हर्ट. तुम्ही आम्हाला किंचित सुद्धा हर्ट केलं नाही म्हणून आमच्या हर्ट पासून तुम्हाला धन्यवाद. थँक्यू सो मच. गोलंदाज सय्यार. रिव्हर्स खेळायचं होतं. स्वतः गोलंदाज धावल्यात. पहिली कंप्लीट. थांबवलं प्रयास कोळीने. लेग बायच्या स्वरूपात. टीमची टोटल 23 बॉल शिल्लक आहेत. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 23 धावा आहेत. 2 ओव्हरची मॅच आहे. स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाळ बी. आता प्रयास कोळी आणि ओमकार नाईकचा हा सामना आहे. कारण पुढच्या 3 बॉलवरती प्रयास कोळी पुन्हा एकदा आपली बॅटिंग इथे प्रदर्शित करेल नक्की. कारण समोर ओमकार नाईक हे फिल्डिंगमध्ये थोडा चेंजेस आणलाय. कारण प्रयास कोळी म्हणजे कधी कोणत्या दिशेने कोणता स्ट्रोक दाखवेल हे गोलंदाज किंवा विपक्षी टीमला देखील कळणार नाही अशी त्याची बॅटिंग आहे. स्कोर 23 आहे. 3 बॉलचा खेळ शेष आहे. गोलंदाज सय्यार. ओमकार नाईक ऑन बॉलिंग मार्क. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीवरती प्रयास कोळीला खरं तर मोठ्या स्कोरकडे जाण्यासाठी वाळबीज संघाला थोडंसं इथून मागे खेचायचं आणि त्यासाठी गोलंदाज ओमकार नाईक. शॉट प्रयास कोळीचा मिड ऑफ मध्ये पकडले कॅच. भांडदास म्हात्रे होते त्या ठिकाणी आणि फलंदाज आउट. प्रयास कोळी इथून परतलाय आणि नवीन बॅटर. चला लवकर आपण चला. 6:09 झालेले आहेत. अजून एक फायनलची मॅच आणि एक सेकंड इनिंग मध्ये देखील आहे. कारण आपणा सर्वांना आता काही मिनिटात काही क्षणात सूर्योदय होईल आणि आपल्या नवीन दिवसाची सुरुवात आपल्याला खरं तर आपल्या कामाने करायची आहे. त्यामुळे लवकर जर स्पर्धा सूर्योदय होण्याच्या आतमध्ये समाप्त झाली तर आपल्याला मात्र उद्याच्या संपूर्ण दिवसाचा योग्य वापर आपल्या कामासाठी करता. सो हरी अप ऑल टीम प्लेयर. हंबल रिक्वेस्ट टू यू की आपण थोडं घाई करा. स्कोर पोहोचलाय 23. 2 बॉल इथून बाकी आहेत आणि ओमकार नाईक
नवीन बॅटर आलेत सुजल घरत. सुजल घरत देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की तेवढी बॅट त्याची तळपली नाही. सुजल घरत हा वहाळ बी संघाचा बायकर मॅन आहे, ज्याने बाईक जिंकली आहे. आणि तो सुजल घरत आता उर्वरित 2 बॉलवरती ओमकार नाईकचा भरपूर समाचार इथून घेईल का बघायचं. ओमकारचा हा चेंडू व्हाईट बॉलची फेक केली, एक्स्ट्राची धाव दिली आहे ओमकार नाईकने. मिस्टेक केली आहे कारण एक एक धाव सेमीफायनल मध्ये फार महत्व, कारण सेमीफायनल मॅचचं प्रेशर काही वेगळं असतं. आपल्याला जायचं फायनल मध्ये, त्यामुळे सेमीफायनल मध्ये एक एक रन जणू काही सोन्याच्या भावाप्रमाणे असते. आणि आता बघायचंय इथून पुढे सुजल घरत आणि ओमकार नाईकची बॅटल. फुल टॉस ऑन साइडला, स्ट्रोक मारलाय, समोर होता खेळाडू, बॉल कॅरी केला आणि फलंदाज आउट. समीर आउट. एकच धाव, स्कोर एका रनने वाढेल 25 धावा. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. चला चला गोलंदाज इथून रेडी होईल. फलंदाज आपण एंट्री करा. 25 धावा फलकावरती आहे. सेमीफायनल ची ही मॅच आहे. खरं तर जय भवानी आर्वन संघाने आधीच फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता हा संघ कोणत्या टीमच्या अगेन्स्ट फायनल खेळेल हे आता आपण बघणार आहोत. पण सेमीफायनल कोण जिंकणार? राज भोईर सर आमच्या सोबत जॉईन झालेत. सर काय सांगाल 5 रात्रीची ही स्पर्धा आणि एकंदरीत सध्याचं जे वातावरण आहे, काय सांगाल की इथून हा सामना कसा रंगू शकतो? आणि शेवटचा बॉल इथून डॉट आला, इनिंग कंप्लीट झाली. धावा संख्या 25 आणि 26 टार्गेट आहे. सलमानजी नजे, सूरजजी घोडविंदे पुरस्कृत जीवदानी बामण डोंगरी संघाला 26 धावांचं लक्ष आहे फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. चला चला लवकर या आपण. हॅलो, खरं तर आर्वन संघाचा आपण विचार केला ना अजय, सातत्याने योगेश हा संघाचा कर्णधार आणि त्याचे साथी खेळाडू त्यांनी कधीच त्याची साथ सोडली नाही आहे. त्या कारणास्तव ते आज नक्कीच यशाची उंच शिखरे गाठताना दिसून आलेत. कारण की भरपूर वेळेला त्यांना अपयश आले, परंतु अपयशामध्ये खचून न जाता कधीतरी आपल्याला विजय मिळेल या आशेने नेहमी सातत्याने ते प्रत्येक स्पर्धेमध्ये आपला प्रवेश घेत राहिले. कधी फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंडपर्यंत हरत राहिले, परंतु आज मात्र त्यांना नक्कीच या स्वर्गीय नारायणदादा कालन स्मृती चषकामध्ये त्यांना यश आलं आहे आणि या फायनलमध्ये ते नक्कीच आपणास खेळताना दिसणार आहेत. यामध्ये सर्व यश म्हणजे प्रामुख्याने कर्णधार योगेश असेल, त्यांचा जयेश असेल, अक्षय असेल आणि सर्व संघातील खेळाडू यांना जाते. कारण की त्यांनी जो आत्तापर्यंत जे सामने खेळलेत या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये त्यांची राहिली आहे. यस, नक्कीच सर. कारण जय भवानी आर्वन संघ ज्या दिवशी या स्पर्धेमध्ये हा संघ उतरला, पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसऱ्या राऊंडमध्ये खरं तर मॅच आपण पाहिली ना, एकदम रोमांचक मॅच झाली. आताही आपल्याला आठवते की पहिल्या दिवसाची ती क्वालिफाय मॅच, जय हनुमान वाकस, जय भवानी आर्वन विजयासाठी 18 मध्ये 14ची गरज होती. सामना 2 बॉल 6 आला होता आणि अक्षय गावडेने मारलेला तो विजयाचा षटकार आणि तिथून विजयाची घोडदौड सुरू झाली होती आणि ती आता जाऊन पोहोचली आहे जय भवानी आर्वन फायनल मध्ये. खरं तर आर्वन संघाचं नाव लॉर्ड्स मध्ये आलंच नव्हतं. ते का नव्हतं आलं होतं? सूरज घोडविंदे यांनी नक्कीच त्यामध्ये चेंजेस केलं. कारण की ज्या संघाने ॲडव्हान्स दिला होता मात्र त्यांचं नाव या ठिकाणी नसल्यामुळे खरं तर आर्वन संघाचे खेळाडू नाराज झाले होते, परंतु त्यांचं नाराजी आता संपूर्ण दूर झाली आहे. आणि नक्कीच कारण की पहिला राऊंड म्हणजे जो होता तो सायली 11 महालक्ष्मी तलवडे संघासोबतच होता. म्हणजे सूरज घोडविंदेच्या विरोधातच तो सामना होता आणि अगदी सहज आणि सोपा विजय त्यांनी मिळवला होता. आणि तिथून जी सुरुवात झाली ना,
ते थांबायचं मात्र नावच घेत नाहीये. आणि अक्षय गावडेने खरं तर एक हाती प्रत्येक सामन्यामध्ये फलंदाजी गोलंदाजी केली आहे आणि त्याची साथ त्यांच्या सर्व संघ सहकाऱ्यांनी दिली आहे. त्या कारणास्तव या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये एक चांगलं प्रदर्शन करण्याची नक्कीच त्यांच्याकडून अपेक्षा असेल आणि या कर्जत तालुक्यातील एक गुणवान संघ म्हणून अरवल संघ या स्पर्धेमधून ओळखला जाईल. यस सर, नक्कीच. आणि एक महत्त्वाची अनाउन्समेंट जे आपण खेळाडूंपर्यंत पुन्हा एकदा पोहोचूया की या स्पर्धेमध्ये बघा पहिल्या 3 मॅचेसपर्यंत म्हणजे क्वालिफाय मॅचेसपर्यंत जे काउंटिंग आहे ते बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या पारितोषिकांसाठी असेल. त्यामुळे आता या पारितोषिकांचा मानकरी कोणता खेळाडू होईल हे देखील आपल्या प्रेक्षकांसाठी फार उत्सुकतेचं ठरणार आहे. त्याचबरोबर बेस्ट फिल्डर आणि त्याचबरोबर बेस्ट विकेट कीपर असे देखील अवॉर्ड या स्पर्धेमध्ये आहेत. आणि खूप छान स्पर्धा अनिलजी काळन आणि सुभाजी काळन साहेबांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या आणि ही सक्सेसफुल स्पर्धा आता सेमीफायनलची मॅच आपल्या भेटीला आणि जिथे 26 धावांचं लक्ष आहे. सलमानजी नजर, सूरजजी घोडविंदे पुरस्कृत जीवदानी बामणडोंगरी संघाला 26 धावसंख्येचं लक्ष आणि बघायचं आता बॉलिंग करणारा संघ स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ बी आता कसा बॉलिंग अटॅक पेश करे. चला गेम इज ऑन, जाऊया मॅच कडे. धन्यवाद अजय. 26 धावांचा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी बामणडोंगरी संघ नक्कीच त्यांची सलामीची जोडी आपण पाहतोय. तकदीर आणि त्याच्या साथीला संदेश गोंधली ही सलामीची जोडी आणि घनश्याम पाटील पहिले षटक घेऊन येतोय. सातत्याने घनश्यामची कामगिरी चांगली राहिली आहे आणि त्या बाजूला आपण विचार केला तर फलंदाजी करत असताना बामणडोंगरी संघाकडून संदेश आणि तकदीरने मात्र आजची संपूर्ण रात्र आणि सकाळची ही जी पहाट आहे ती नक्कीच गाजवली आहे. त्या कारणास्तव या सेमीफायनल नंबर 1 मध्ये ते खेळताना दिसत आहेत. 26 धावांचा पाठलाग, 2 षटकांमध्ये 13ची सरासरी राखावी लागणार आहे. अगोदरच आपण पाहतोय अरवल संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय आणि या सामन्यातील विजयी संघासमोर नक्कीच त्यांचे 2 हात केले जातील. परंतु या 26 धावा कशा प्रकारे वाचवल्या जाणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. कारण की ज्या बामणडोंगरी संघाने पहिल्या सामन्यामध्ये 72 धावा सहजरित्या चेस केल्या होत्या. पहिला चेंडू मोठा फटका, चेंडू मिडविकेट रिझर्व्हमध्ये जातोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय परंतु 2च धावा मिळत आहेत. चांगली सुरुवात या ठिकाणी करत असताना संदेशला आपण पाहतोय. नक्कीच सर, मॅच तर नक्की रंगणार कारण स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ बी टीम कडे देखील तो बॉलिंग अटॅक आणि आज बॅटिंगचा जो तुफानी मारा आपण पाहिलाय जीवदानी बामणडोंगरीचा म्हणजे तोडीस तोड उत्तर देणारे एकापेक्षा वरचढ असे संगत. चांगला बॉल घनश्यामचा पण थोडासा बाहेर निघालाय. त्या कारणास्तव पंचांनी ते वाईट बॉल घोषित केला. 1 रन ऍड होईल. 26 खरं तर हे टार्गेट आहे. 26चा हा पल्ला गाठण्यासाठी देखील थोडी झुंज द्यायला भाग पाडलाय. तर जीवदानी बामणडोंगरीला हात खुले केले आणि फटका इथून फसलाय. विकेट आले आणि या दरम्यान आपण पाहतोय अनिलजी काळन साहेबांना खरं तर ज्यांनी खंबीरपणे साथ दिली ते उद्योजक सुरेश शेठ काळन यांचं आगमन होतं. सुरेश शेठ आपलं सहर्ष स्वागत. सेमीफायनलची मॅच आहे आणि विकेट इथून आली आहे. फलंदाजीतून आऊट झाला. आता येणारे चेंडू आपण बघू शकाल 10 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. दहा बॉल आणि 23 धावांची गरज आहे. शुभम पाटील आलेत नवीन बॅटर. जीवदानी बामणडोंगरीची पहिली विकेट आणि संदेश गोंधले आऊट झालाय. पण आज लगातार 2 मॅच मध्ये आपण प्लेअर ऑफ द मॅच घेताना तकदीर पाटीलला पाहिलं. त्यामुळे तकदीर पाटीलचा आज जो काही परफॉर्मन्स झालाय बॅटिंग मध्ये ॲज अ बॅटर त्याने आज जीवदानी बामणडोंगरीला खरं तर वन मॅन आर्मी सारखं दोन्ही मॅच मध्ये तारला आणि आता ही मॅच 10 बॉल 23 या धावसंख्येची आणि इथून गोलंदाज घनश्याम पाटील वाळ बी संघाला खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आणतोय कारण विकेट त्याने घेतली आहे आणि 10 मध्ये 23 धावा पाहिजेत. शॉट हवेत आहे
मागे खेळाडू चाललाय, चेंडूचा पाठलाग करतोय आणि चेंडू सीमा रेखा पार, चौकार आलाय. पुन्हा एकदा गती पकडली धावसंख्येने. पाठलाग इथे सुरू आहे. दुसऱ्या बाजूने बचावात्मक कार्य करतायत वाल बी चे खेळाडू. पण आता मॅच आली 9 बॉल 19 धावा. 9 बॉल 19. खरं तर जीवदानी बामणडोंगरीच्या विरोधात क्वालिफाय मॅच मध्ये चंदूदादा 11 टिंबिवलीने देखील चांगली बॅटिंग केली होती. जेव्हा 31 धावांचं टार्गेट आलं, 12 चेंडू 16 धावांची गरज होती टिंबिवली संघाला. पण त्यानंतर जो काही बॉलिंग अटॅक दाखवला जीवदानी बामणडोंगरीने आणि त्या बॉलिंगच्या जीवावरती खरं तर क्वालिफायची मॅच या टीमने जिंकली होती. 9 बॉल 19. शॉट हवे ते, विकेटची चान्स. लॉंग ऑफ मध्ये कॅच स्वीकारली आहे, फलंदाज आउट. शुभम पाटीलला देखील परतावं लागेल आणि मॅच पुन्हा एकदा 50-50. कधी असं वाटेल की वहाळ बी आता जिंकेल, तर कधी असं वाटेल की जीवदानी बामणडोंगरी जिंकेल. अनप्रेडिक्टेबल सामना आता इथे बनलाय, कारण येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी धावा पाहिजेत त्या मात्र टोटल अजूनही 19. सर्व प्रेक्षकांची उत्कंठा आता वाढली की सेमीफायनल कोण जिंकेल आणि जय भवानी आरवण टीमच्या विरोधात फायनल मध्ये कोण दाखल होईल. सलमानजी नजे, सूरज घोडविंदे हे जीवदानी बामणडोंगरी संघाचे पॅकर आहेत. ते खरं तर स्टेजवरती चर्चा करतायत की आता स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाळ बी संघ इथून करामत करू शकतो का. आजची रात्र आपण गाजवली आहे, पण कालच्या रात्रीचा खरं तर हा विजयी संघ आज आपल्याला धोबी पछाड इथे देऊ शकतो का. काही होऊ शकेल. 8 बॉल अजूनही 19 धावांची गरज आहे. सेमीफायनलची मॅच ही मात्र अगदी कट टू कट फाईट सध्या सुरू आहे आणि येणारा नवीन फलंदाज भानुदास म्हात्रे. अनुभवी फलंदाजाला पाठवलं, जसं 2011चा विश्वचषक महेंद्रसिंग धोनी आधी उतरले, टिकून राहिले, बॅटिंग केली आणि विजयाचा षटकार खेचत महेंद्रसिंग धोनी आणि भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. भानुदास म्हात्रे आला आणि त्याच्या बॅट मधून षटकार आला. ही ताकद आहे, ही ताकद आहे अनुभवी फलंदाजाची. मैदानावरती पूर्ण आत्मविश्वासाने आला आणि पहिल्याच बॉल वरती त्याने सिक्सर मारलाय. जीवदानी बामणडोंगरी संघ आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा विजयाचं पर्सेंटेज जे 50-50 वाटत होतं, या सिक्सरने आता पुन्हा एकदा जीवदानी बामणडोंगरी संघाचं देखील पारड आता जड झालंय. कारण येणारे चेंडू शिल्लक आहेत आता 7 धावा करायच्यात. अजूनही 13. 7 बॉल 13. शेवटचा बॉल आहे घनश्याम पाटीलचा. 7 बॉल मध्ये 13 आहे. 13चाच रिक्वायर्ड रन रेट होतं. बरोबर त्या रणसंख्येपर्यंत जीवदानी बामणडोंगरी पोहोचलाय. भानुदास म्हात्रेचा हा एक सिक्सर कदाचित सेमी फायनल विजयाकडे घेऊन जाऊ शकतो, पण आता कमबॅक करावा लागेल. घनश्याम पाटीलला कमबॅक करावा लागेल. सेमी फायनलची मॅच आहे. प्रत्येक टीमचं स्वप्न असतं की आपल्या टीमने एकदा तरी फायनल खेळावी नाईट टुर्नामेंट मध्ये, असं प्रत्येक टीमचं स्वप्न असतं. आता त्या स्वप्नाच्या पूर्तीकडे, आता स्वप्न पूर्तीकडे जाण्यासाठी फक्त आता 7 बॉल मध्ये 13 धावांची गरज. टीम वहाल बीला 13 धावा इथे डिफेन्स करायचे. बघायचं आता घडेल काय. गोलंदाज तयार. अंतिम बॉल समोर भानुदास. शेवटचा बॉल विकेट किपरच्या हाताला स्पर्श करून फ्लाइंग स्लीप पर्यंत गेला, पण पंचांनी घोषित केला व्हाईट बॉल. आता 7 बॉल 12. 7-12 आला आता. खरं तर या मैदानाचा 7-12 स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण भाकरीचा बडा योगेश क्षीरसागर दादा यांच्या आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांनी हे मैदान आम्हाला दिलं. आणि शेवटचा बॉल एका रन साठी स्वतः गोलंदाज अडवला चेंडू. रिस्क घेतली नाही, डायरेक्ट हिट त्याने केली नाही, बॅकअप नव्हतं. 1च्या ऐवजी 2 जाण्यापेक्षा 1च भरी आणि इथून षटक कंप्लीट. 15 आल्यात. 6 बॉल मध्ये 11ची गरज आहे. अजूनही सस्पेन्स कायम आहे. कोणीही जिंकू शकेल याची चर्चा आता आमचे सर्व या स्पर्धेचे आयोजक अनिल शेठ काळन, रमेशजी काळन, सुरेश शेठ काळन, सागर काळन, सर्व काळन बंधू आता एकत्रित या सेमीफायनलची चर्चा करताय. सुभाजी सोनावले देखील या चर्चेमध्ये सहभागी आहेत आणि 6 बॉल 11 रनची इथून गरज आहे. चला स्पीडअप असू द्या, फिल्डिंग आपण सेट करा, कारण 6:30 वाजलेत आणि फायनलची मॅच
आपल्याला खेळवायचे. KTC लाईव्ह इव्हेंट वरती आमचे सर्व लाडके प्रेक्षक संपूर्ण रात्रभर ही स्पर्धा अनुभवत आहेत. आणि आता काही प्रेक्षक ज्यांनी खरं तर हलकीशी झोप लागली असेल ते आता झोपेतून जागे झालेत. आता साखर झोपेतून जागे झालेत आणि आता पहाटे उठून आता KTC लाईव्ह इव्हेंट वरती आपल्या मोबाईल वरती, लॅपटॉप वरती, TV वरती सेमीफायनलची मॅच बघतायत. स्वर्गीय नारायणदादा काळन या नावाने या स्पर्धेचं आयोजन झालं. आपल्या वडिलांच्या आठवणींना खरं तर ही भावपूर्ण आदरांजली होते. आणि अनिलजी काळन आणि सुभाषजी काळन साहेबांची ही स्पर्धा बघायचं. येणारे 6 बॉल विजयासाठी लक्ष इथे असेल ते 11 धावसंख्येचं. गोलंदाजी मार्कवरती आलाय सुजल घरत, ज्याने कित्येक स्पर्धा आपल्या संघाला पराभवाच्या छायेतून विजयाची पहाट दाखवलेली आहे. आता ही विजयाची पहाट वहाल बी टीमच्या बाजूने जाईल की जीवदानी बामणडोंगरी टीमच्या बाजूने जाईल. 6 चेंडू 11 धावांची गरज. पहिला बॉल 6 बॉल 11. सुजल घरत ओव्हरला सुरुवात समोर भानुदास म्हात्रे. 6-11. पहिला फुल टॉस मागे टाकलाय. चेंडू चाला लॉंग लेग क्षेत्रामध्ये. भानुदास म्हात्रेचा ताबडतोब चौकार. सामना बदललाय. भानुदास म्हात्रे आला आणि त्याने मॅच जीवदानी बामणडोंगरी संघाच्या बाजूने झुकवली. वहाळ बी संघ मजबूत वाटत होता, पण एक षटकार एक चौकाराने सामन्यामध्ये आता अजूनही रोमांस वाढला. आणि अबोव दी वेस्ट आपल्याला बघायचं. तिसरे पंच या ठिकाणी अबोव दी वेस्ट नो बॉल आहे की नाही चेकिंग इथे केलं जाईल. टेक्निकल ऑपरेटर या ठिकाणी आमच्या तिसऱ्या पंचांसोबत खरं तर इथून चेकिंग केलं जाईल. भानुदास म्हात्रेने का बॅटिंग केली आहे. वय वर्ष बघा कितीही असू द्या, क्रिकेट असा खेळ ना की तुम्ही एकदा का मैदानाच्या आतमध्ये गेलं, जिंकण्याची जिद्द असेल तर आपण ते करू शकतो. आणि फेअर डिलिव्हरी योग्य चेंडू होता. फक्त चौकार मिळेल. 5 बॉल आता 7. अजून मॅच संपलेली नाहीये. वहाळ बी संघासाठी देखील विजयाचा दरवाजा उघडू शकतो सुजल घरत. विजयाची पहाट, विजयाचं सेलिब्रेशन करण्याची संधी याही टीमला मिळू शकते. 5 बॉल 7. भानुदासच्या बॅटमधून शॉट मिड विकेट कडे. चेंडू इथून दुसऱ्या रनसाठी फलंदाज. 2 धावा. 4 बॉल आता गरज आहे ती 5 धावांची. 4 बॉल 5. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ बी संघाला इथून अजूनही हार मान्य नाहीये, कारण 4 बॉल 5. जरी हा सामना एखाद्या सिक्सरचा वाटत असेल तरी सुजल घरत या खेळाडूने प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक जिंकलेली आहे. या खेळाडूला माहिती आहे की कोणत्या क्षणी आपल्याला सामना इथून पलटवायचा आहे. आणि आता ही पारी 4 बॉल 5 ची राहिली आहे. फायनल मध्ये जाणारा संघ कोण ठरेल. बिग ऑपॉर्च्युनिटी, मोठी संधी आहे दोन्ही टीमला. 4 बॉल 5. एकाला करायच्यात, एकाला वाचवायच्यात. शॉट हवेत. खेळाडू दूर आहेत. टप्प्याने चेंडू हातात येईल, फेक होईल तोपर्यंत भानुदास स्ट्रायकर एंडला पोहोचलाय. 3 बॉल आता गरज आहे ती 3 धावसंख्येची. 3 बॉल 3. पर बॉल रन्स आली आहे. अजूनही मॅच बनू शकते ती वहाळ बी साठी. या मॅचची कहाणी बदलू शकतो सुजल घरत. जीवदानी बामणडोंगरीचा फलंदाज भानुदास म्हात्रे आला जेव्हा संदेश गोंधळे आणि शुभम पाटील आउट झाला. पण या मॅच मध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की या संपूर्ण रात्रीमध्ये जो खेळाडू तकदीर पाटील ज्याने बॅटिंग केली, सेमी फायनल मध्ये आतापर्यंत 9 चेंडू संपलेत, पण तकदीर पाटीलने एकही चेंडू खेळलेला नाहीये. एकही चेंडू खेळला नाही, एकही रन त्याने केली नाही. पण विजयाच्या दिशेने जाणाऱ्या फलंदाजीने तो पहिल्या बॉल पासून मैदानाच्या आतमध्ये. कदाचित हाही रेकॉर्ड होईल का हे आता बघायचं की एखादा बॅटर नॉन स्ट्रायकर एंडलाय आणि संघ जिंकलाय आणि त्याला बॅटिंगच मिळाली. हाही रेकॉर्ड होऊ शकतो. फुल टॉस. सामना संपलाय. विजयी झालाय जीवदानी बामणडोंगरी. सलमानजी नजे आणि सूरज घोडविंदे यांचा हा संघ जाऊन पोहोचलाय फायनल मध्ये. आणि स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोलीची फायनल होईल जय भवानी आरवन आणि जीवदानी बामणडोंगरी मध्ये. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच एक्सपिरियन्स बॅटर
जो मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने सामना आपल्या बाजूने झुकवला, जिंकून दिला. मी आलो, मी पाहिलं आणि मी जिंकून घेतलं सारं. हे करत असताना भानुदास म्हात्रेने विनिंग बॅटिंग केली. प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट भानुदास म्हात्रे. चला भानुदास आपण या आणि फायनलचा टॉस इथे आपण लगेच करणार आहोत. मी भानुदास म्हात्रे यांना विनंती करेल, भानुदास प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी यावं.